हॅलो फ्रेंड्स, आजच्या प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स या विषयाचा आपण पार्ट 7 घेत आहोत. तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत लिंकेज. तर लिंकेज म्हणजे काय? तर लिंकेज म्हणजे एकमेकांना जोडणारा किंवा ज्याला आपण असं म्हणतो. तर आपल्या जेनेटिक्स मध्ये लिंकेज काय आहे हे आपण पाहू. तर इंट्रोडक्शन ऑफ लिंकेज. लिंकेज ची डेफिनेशन दिलेली आहे. टेंडन्सी ऑफ जीन्स टू रिमेन टुगेदर इन देअर ओरिजिनल कॉम्बिनेशन ड्युरिंग इनहेरिटन्स इज कॉल्ड लिंकेज. म्हणजे टेंडन्सी ऑफ जीन्स टू रिमेन टुगेदर इन देअर ओरिजिनल कॉम्बिनेशन. जीन्सची टेंडन्सी म्हणजे एकत्र राहण्याची जीन्सची टेंडन्सी इन देअर ओरिजिनल कॉम्बिनेशन. ज्या कॉम्बिनेशन मध्ये ते एकत्र आहेत त्या कॉम्बिनेशन मध्ये पुढच्या पिढीमध्ये जेव्हा ते जीन ट्रान्समिट होतात, क्रोमोझोमवर प्रेझेंट असणारे जे जीन आहे, ज्या पद्धतीने त्यांचं कॉम्बिनेशन आहे त्या क्रोमोझोमवर, त्याच पद्धतीने ते पुढल्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात किंवा इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिट होतात. तर त्याला म्हणतात लिंकेज. म्हणजे टेंडन्सी ऑफ जीन्स टू रिमेन टुगेदर इन देअर ओरिजिनल कॉम्बिनेशन ड्युरिंग इनहेरिटन्स इज कॉल्ड लिंकेज. तर या पद्धतीने लिंकेजची डेफिनेशन दिलेली आहे. तर लिंकेज हा फेनोमेना ऑफ लिंकेज वॉज फर्स्टली रिपोर्टेड बाय बॅटसन अँड पुनेट इन 1906. तर लिंकेजचा जो हा फिनोमेनॉन आहे तर तो फर्स्टली रिपोर्ट केला बॅटसन अँड पुनेट या सायंटिस्टनी 1906 मध्ये. त्यानंतर टी.एच. मॉर्गन put forth the theory of linkage and concluded that coupling and repulsion were two phases of single phenomenon linkage. आणि त्यानंतर मग टी.एच. मॉर्गन या सायंटिस्टनी लिंकेज थेरी दिली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कपलिंग अँड रिपल्शन वेअर टू फेजेस ऑफ सिंगल फेनोमेनॉन. म्हणजे या लिंकेजच्या या फेनोमेनॉन मध्ये कपलिंग जीन्सचं कपलिंग किंवा रिपल्शन सुद्धा होत असतं. असा हा एकमेव फिनोमिनॉन आहे ज्याला नाव आहे लिंकेज, असं त्यांनी सांगितलं टी.एच. मॉर्गननी आपल्या थेरी ऑफ लिंकेज मध्ये. त्यानंतर लिंकेज डिटेक्शन ऑफ लिंकेजचं डिटेक्शन कसं होतं. तर टेस्ट क्रॉस इज मोस्ट कॉमन मेथड ऑफ डिटेक्टिंग द लिंकेज. तर टेस्ट क्रॉस ही मोस्ट कॉमन मेथड आहे लिंकेज डिटेक्ट करण्यासाठी. तर टेस्ट क्रॉस म्हणजे जे आपले F1 जनरेशन आहे तर त्याचा क्रॉस वन ऑफ इट्स पॅरेंट म्हणजे त्याच्या एका पॅरेंट सोबत F1 जनरेशनचा क्रॉस म्हणजे टेस्ट क्रॉस. the F heterozygous at two loci AB is crossed to a double recessive parent. म्हणजे जो आपला F1 जनरेशनचा जो प्रोडक्ट आहे AB or AB, capital AB or small AB is crossed to double recessive parent. Double recessive means त्याचा recessive parent and the phenotypic ratio of test cross progeny is examined. आणि त्याचा जो प्रोडक्ट येतो मग तर त्याचा फिनोटिपिक रेशो पाहिला जातो. तर त्यावरून लिंकेजचं डिटेक्शन केलं जातं. If phenotypic ratio of test cross progeny shows 1:1:1 ratio of parental and recombinant genotypes, it indicates absence of linkage. आणि जर तो फिनोटिपिक रेशो ती प्रोजेनी फिनोटिपिक रेशो जर 1:1:1 शो करत असेल तर तिथे लिंकेज अब्सेंट असते. आणि if the frequency of parental types and recombinant types deviate significantly from the normal dihybrid test cross ratio 1:1:1, it reveals presence of linkage between two genes under study. आणि जेव्हा frequency of parental types and recombinant types deviate significantly from the normal dihybrid तर तिथे लिंकेज प्रेझेंट. त्यानंतर टाइप्स ऑफ लिंकेजचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते आपण पाहूया.
तर टाइप्स ऑफ लिंकेज हे प्रामुख्याने लिंकेज इज जनरली क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ 3 criteria. Linkage is generally classified on the basis of 3 criteria, that is crossing over is first criteria, then genes involved and chromosome involved. तर लिंकेज ही जनरली 3 क्रायटेरियावर क्लासिफाइड केली जाते. तर त्यामुळे लिंकेजचे जे टाइप्स आहेत ते 3 बेसिसवर आहे. तर पहिला आहे ऑन द बेसिस ऑफ क्रॉसिंग ओव्हर. ऑन द बेसिस ऑफ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर हे आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर ऑन द बेसिस ऑफ क्रॉसिंग ओव्हर लिंकेजचे 2 टाइप्स आहेत. पहिला आहे कंप्लीट लिंकेज आणि दुसरा आहे इनकम्प्लीट लिंकेज. तर कंप्लीट लिंकेज इट इज नोन in case of males of Drosophila and females of silkworm where there is complete absence of recombinant types due to absence of crossing over. तर कंप्लीट लिंकेज मध्ये कंप्लीट लिंकेज ही आपल्याला मेल्स ऑफ ड्रॉसोफिलाच्या मेल मध्ये आणि फिमेल्स ऑफ सिल्कवर्म आणि सिल्कवर्मच्या फिमेल्स मध्ये आढळून येते वेअर देअर इज अ कंप्लीट अब्सेन्स ऑफ रिकॉम्बिनंट टाइप्स. आणि तिथे काय असतं, त्यामुळे लिंकेज तिथे कंप्लीट अब्सेन्स ऑफ रिकॉम्बिनंट टाइप्स ड्यू टू द अब्सेन्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. मेल्स ऑफ ड्रॉसोफिला किंवा फिमेल्स ऑफ सिल्कवर्म मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नसतं, त्यामुळे तिथे अब्सेन्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर असल्यामुळे तिथे कंप्लीट अब्सेन्स ऑफ रिकॉम्बिनंट टाइप्स ऑफ जीन्स असते, त्यामुळे तिथे कंप्लीट लिंकेज फॉर्म होते. तर कंप्लीट लिंकेज कुठे आपल्याला ड्रॉसोफिलाच्या मेल्स मध्ये आणि फिमेल्स ऑफ सिल्कवर्म मध्ये आढळून येते. त्यानंतर इनकम्प्लीट और पार्शियल लिंकेज. इनकम्प्लीट लिंकेज if some frequency of crossing over also occurs between the linked genes, it is known as incomplete or partial linkage. Incomplete linkage has been observed in maize, pea, Drosophila female and several other organisms. तर in some frequency of crossing over also occurs between the linked genes. आणि जे लिंक जीन्स आहे तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही फ्रिक्वेन्सी मध्ये क्रॉसिंग ओव्हर आढळून येते. तर क्रॉसिंग ओव्हर क्रोमोझोम्सच्या सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर आढळून आल्यामुळे तिथं इनकम्प्लीट और पार्शियल लिंकेज फॉर्म होते. तर अशी ही इनकम्प्लीट लिंकेज आपल्याला मेज, पी आणि ड्रॉसोफिलाच्या फिमेल मध्ये आणि आणखी काही ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येते. तर आपण लक्षात ठेवूया मेज, पी आणि ड्रॉसोफिला फिमेल इनकम्प्लीट लिंकेज. आणि कंप्लीट लिंकेज इज known in case of males of Drosophila and females of silkworm. He झाले on the basis of crossing over. Type of linkage on the basis of crossing over, complete linkage and linkage. त्यानंतर on the basis of genes involved. तर on the basis of genes involved. आता लिंकेजचा हा दुसरा टाइप जे ऑन द बेसिस ऑफ जीन इन्व्हॉल्व होणाऱ्या जीनवर लिंकेज क्लासिफाइड केले आहे. बेस्ड ऑन द जीन्स इन डिपेंडिंग ऑन वेदर ऑल डॉमिनंट और सम डॉमिनंट अँड सम रिसेसिव्ह अलील्स आर लिंक्ड टुगेदर. लिंकेज कॅन बी कॅटेगराइज्ड इनटू कपलिंग फेज, रिपल्शन फेज. बेस्ड ऑन जीन्स इन डिपेंडिंग ऑन whether the dominant or some dominant and some recessive alleles. म्हणजे जे जीन्स प्रेझेंट असतात तर त्या प्रेझेंट असणाऱ्या जीन्सचे जीन्स जे आहे तर त्यांचं कॅरेक्टरायझेशन कसं आहे, ते डॉमिनंट आहे की रिसेसिव्ह आहे की सम डॉमिनंट आहे त्यातले. तर त्यावरून लिंकेज कॅटेगराइज इनटू 2, कपलिंग फेज अँड रिपल्शन फेज. कपलिंग फेज मध्ये dominant alleles present on the same chromosome and recessive alleles present on the same chromosome shows coupling phase. coupling phase केव्हा दाखवते, तर जेव्हा डॉमिनंट अलील्स आहेत, जे दोन्ही डॉमिनंट अलील्स आहेत जीनचे जे मल्टिपल फॉर्म ऑफ जीन म्हणजे अलील्स, तर जे डॉमिनंट अलील्स आहे तर ते प्रेझेंट ऑन सेम क्रोमोझोम. एकाच क्रोमोझोम वर जेव्हा डॉमिनंट अलील्स असतात किंवा रिसेसिव्ह अलील्स सुद्धा
एकाच क्रोमोझोम वर असतात तर तेव्हा तिथे कपलिंग फेज असते. म्हणजे हे कॅपिटल टी कॅपिटल आर डॉमिनंट अलिल्स आणि स्मॉल टी स्मॉल आर रिसेसिव्ह अलिल्स. तर हे जेव्हा एकाच क्रोमोझोम वर प्रेझेंट राहतील तर तेव्हा तिथे कपलिंग फेज तयार होते. रिपल्शन फेज. तर रिपल्शन फेज मध्ये डॉमिनंट अलिल्स ऑफ सम जीन्स आर लिंक्ड विथ द रिसेसिव्ह अलिल्स ऑफ द अदर जीन ऑन सेम क्रोमोझोम शोज रिपल्शन फेज. अलिल्स जे आहे ते लिंक विथ रिसेसिव्ह अलिल्स. डॉमिनंट अलिल्स लिंक विथ रिसेसिव्ह अलिल्स. कॅपिटल टी स्मॉल आर. कॅपिटल टी म्हणजे डॉमिनंट अलिल आणि रिसेसिव्ह अलिल स्मॉल आर. हे लिंक जेव्हा एका क्रोमोझोम वर या पद्धतीने लिंक होतात तर तेव्हा तिथे रिपल्शन फेज होते. हे झाले ऑन द बेसिस ऑफ जीन्स इन्व्हॉल्व. टाइप्स ऑफ लिंकेज ऑन द बेसिस ऑफ जीन इन्व्हॉल्व. तर त्यामध्ये दोन आहेत, कपलिंग फेज आणि रिपल्शन फेज लिंकेज. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ क्रोमोझोम इन्व्हॉल्व. तर ऑन द बेसिस ऑफ क्रोमोझोम इन्व्हॉल्व लिंक यावरून सुद्धा दोन पार्ट्स आहेत लिंकेजचे, ऑटोझोमल लिंकेज अँड ऑलोझोमल लिंकेज. बेस्ड ऑन क्रोमोझोम्स इन्व्हॉल्व, based on the location of genes on the chromosome, linkage is categorized into autosomal linkage and allosomal linkage. तर जे जीन्सचं जे लोकेशन आहे क्रोमोझोम वर, म्हणजे क्रोमोझोम वर जीन कुठे लोकेट करतात तर त्यावरून सुद्धा लिंकेजचे कॅटेगरायझेशन केलेलं आहे. ऑटोझोमल लिंकेज. तर ऑटोझोमल लिंकेज हा पहिला टाइप आहे यातला. तर यामध्ये इट रेफर्स टू लिंकेज ऑफ those genes which are located in autosomes other than sex chromosome. Autosomal linkage it refers to linkage of those genes. म्हणजे ही अशा त्या जीन्स आपले जे ऑटोझोम्स आहे अदर दॅन सेक्स क्रोमोझोम म्हणजे बॉडी किंवा सेल क्रोमोझोम्स जे आहे अदर क्रोमोझोम्स अदर दॅन सेक्स क्रोमोझोम. तर त्यामध्ये ऑटोझोमल लिंकेज आपल्याला दिसून येते. त्यानंतर ऑलोझोमल लिंकेज ही आहे सेक्स लिंकेज. तर इट रेफर्स टू लिंकेज ऑफ जीन्स विच आर लोकेटेड इन सेक्स क्रोमोझोम. तर सेक्स क्रोमोझोम्सचे जे क्रोमोझोम्स वर जे जीन लोकेट करतात तर त्यामध्ये ऑलोझोमल लिंकेज फाउंड होते. तर ऑलोझोमल लिंकेज ही आयदर एक्स किंवा वाय म्हणजे एक्स क्रोमोझोम वर किंवा वाय क्रोमोझोम वर फाउंड होते, बट जनरली इट फाउंड्स ऑन एक्स क्रोमोझोम. तर आता आपण पाहू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिंकेज. लिंकेजचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. तर लिंकेज इन्व्हॉल्व्स टू और मोर जीन्स विच आर लोकेटेड इन सेम क्रोमोझोम इन अ लिनियर फॅशन. तर लिंकेज इन्व्हॉल्व्स टू और मोर जीन्स विच आर लोकेटेड इन सेम क्रोमोझोम. म्हणजे एकाच क्रोमोझोम वर दोन किंवा त्यापेक्षा जास्त जीन्स लिनियर फॅशन मध्ये प्रेझेंट असतात. तर तेव्हा लिंकेज म्हणजे लिंकेज मध्ये असं होत असते की जीन्स क्रोमोझोम वर दोन किंवा त्यापेक्षा जास्त जीन्स लोकेटेड इन सेम क्रोमोझोम इन अ लिनियर फॅशन मध्ये लोकेट करतात. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिंकेज रिड्युसेस व्हेरिएबिलिटी. तर लिंकेजमुळे व्हेरिएबिलिटी रिड्यूस होते. लिंकेजमुळे व्हेरिएबिलिटी रिड्यूस होते. तर त्यानंतर लिंकेज मे इन्व्हॉल्व आयदर डॉमिनंट और रिसेसिव्ह अलिल्स. कपलिंग फेज आपण आधीच पाहिलं. कपलिंग फेज मध्ये एकतर डॉमिनंट आणि रिसेसिव्ह अलिल्स डॉमिनंटशी आणि रिसेसिव्हशी अलिल असतं एका क्रोमोझोम वर जेव्हा लोकेट करतात तर तेव्हा कपलिंग फेज होते. और सम डॉमिनंट अँड सम रिसेसिव्ह अलिल्स तेव्हा रिपल्शन फेज असते. तर लिंकेज मध्ये डॉमिनंट और रिसेसिव्ह अलिल्स कपलिंग फेज आणि सम डॉमिनंट आणि रिसेसिव्ह अलिल या प्रकारचं कॉम्बिनेशन सुद्धा पाहिलं जातं. लिंकेज युजली इन्व्हॉल्व दोज जीन्स विच आर लोकेटेड क्लोज टू इच अदर. तर लिंकेज मध्ये सहसा तेच जीन असतात जे क्रोमोझोम वर म्हणजे एकमेकांच्या जवळ लोकेट करतात. The strength of linkage depends on distance between the linked gene. Lesser the distance,
higher the strength and vice versa. The strength of linkage depend on the distance between the linked gene. तर लिंकेजचा जो स्ट्रेंथ आहे तर तो जीन्सचं जे डिस्टन्स आहे दोन जीन्सचं एकमेकांमधलं डिस्टन्स तर जे जीन्स लिंक आहेत तर त्या जीन्सचं जे डिस्टन्स आहे तर त्यावर सुद्धा त्यावर लिंकेजची स्ट्रेंथ डिपेंड असते. लेसर द डिस्टन्स हायर द स्ट्रेंथ अँड वाईस वर्सा. म्हणजे जास्त कमी डिस्टन्स असेल तर स्ट्रेंथ म्हणजे हायर स्ट्रेंथची लिंकेज आहे आणि डिस्टन्स जर जास्त असेल तर लिंकेज लोअर स्ट्रेंथ असते. लिंकेज कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम टेस्ट क्रॉस प्रोजेनी डाटा. आधीच आपण डिटर्मिनेशन ऑफ डिटेक्शन ऑफ लिंकेज मध्ये पाहिलं. लिंकेज कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम टेस्ट क्रॉस प्रोजेनी डाटा. तर लिंकेजचं डिटेक्शन हे टेस्ट क्रॉसच्या प्रोजेनी डाटावरून केले जातं. अशा प्रकारे हे लिंकेजचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. लिंकेज ग्रुप. लिंकेज ग्रुप म्हणजे काय? लिंकेज ग्रुप रेफर्स टू अ ग्रुप ऑफ जीन्स which are present in one chromosome. In other words, all those genes which are located in one. तर लिंकेज ग्रुप रेफर्स टू ग्रुप ऑफ जीन्स which are present in one chromosome. तर लिंकेज ग्रुप म्हणजे एका क्रोमोझोमवर प्रेझेंट असणारा ग्रुप ऑफ जीन्स. इन अदर वर्ड्स ऑल दोज जीन्स which are located in one. म्हणजे एका क्रोमोझोमवर प्रेझेंट असणारे जे जीन्स आहे जे एकमेकांसोबत लिंक असतात तर त्याला लिंकेज ग्रुप असं म्हणतात. क्रोमोझोम कन्स्टिट्यूट वन लिंकेज ग्रुप. म्हणजे एका क्रोमोझोमवर एक लिंकेज ग्रुप असू शकतो. द नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज लिमिटेड इन ईच इंडिव्हिज्युअल. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये लिंकेज ग्रुप नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज लिमिटेड. काही ठराविकच असतात. द मॅक्झिमम नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज इक्वल टू द हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर ऑफ एन ऑर्गॅनिझम. आणि जे जास्तीत जास्त लिंकेज ग्रुप जे आहे ते इक्वल टू हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर ऑफ ऑर्गॅनिझम. आपल्या ऑर्गॅनिझमचा जो क्रोमोझोम नंबर आहे हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर म्हणजे एन नंबर. डिप्लॉइड म्हणजे 2n क्रोमोझोम नंबर आणि हॅप्लॉइड म्हणजे एन क्रोमोझोम नंबर जो ऑर्गॅनिझमचा असतो. तर मॅक्झिमम नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज इक्वल टू हॅप्लॉइड. तर मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त लिंकेज ग्रुप हे क्रोमोझोमच्या हॅप्लॉइड म्हणजे ऑर्गॅनिझमचा जो क्रोमोझोमचा हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर आहे तर त्या तितके असतात. फॉर एक्झाम्पल देर आर 10 लिंकेज ग्रुप इन कॉर्न. तर क्रोमोझोम नंबर कॉर्नचा 2n इज इक्वल टू 20 आणि त्यामध्ये जे लिंकेज ग्रुप आहे तर ते 10 लिंकेज ग्रुप आहे. म्हणजे क्रोमोझोम नंबर 20 आणि लिंकेज ग्रुप 10. 7 इन गार्डन पी. तर गार्डन पी चा क्रोमोझोम नंबर आहे 2n इज इक्वल टू 40 आणि त्याचा हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर होईल n इज इक्वल टू 7. तर गार्डन पी मध्ये 7 लिंकेज आहेत. 7 इन बार्ली. बार्लीचा सुद्धा क्रोमोझोम नंबर 14 आहे. म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर 40 2n इज इक्वल टू 40. तर त्याचा सुद्धा लिंकेज ग्रुप 7 आहे. 4 इन ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर मध्ये चा क्रोमोझोम नंबर 2n इज इक्वल टू 8 आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ लिंकेज ग्रुप 4 आहे. आणि 23 इन मॅन. ह्युमन मध्ये क्रोमोझोम नंबर 2n इज इक्वल टू 46 आहे आणि त्याचा लिंकेज ग्रुप नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स जे आहे तर ते 23 आहे. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज इक्वल टू हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर. म्हणजे जे मॅक्झिमम नंबर आहे लिंकेज ग्रुपचा तर तो हॅप्लॉइड क्रोमोझोम म्हणजे ऑर्गॅनिझमच्या हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर इतका असतो. त्यानंतर लिंकेज मॅपची आपल्याला डेफिनेशन विचारू शकतात पेपरमध्ये. तर लिंकेज मॅप is also known as a genetic map, is a table for a species or experimental population that shows the position of its known genes or genetic markers relative to each other in terms of recombination frequency rather than a specific physical distance along each chromosome. A linkage map
is a table for a species or experimental population that shows the position of its known genes or genetic markers relative to each others in terms of recombination frequency rather than a specific physical distance along each chromosome. The linkage map is a table for species or experimental population that shows the position of its known genes or genetic markers. तर लिंकेज मॅप म्हणजे लिंकेज मॅप हा टेबल आहे स्पेसिस और एक्सपेरिमेंटल पॉप्युलेशन जे पॉप्युलेशन किंवा जो स्पेसिस आपण आपल्या एक्सपेरिमेंटसाठी लिंकेजच्या एक्सपेरिमेंटसाठी यूज करू तर त्याच्या नोन जीन्सची पोझिशन दाखवणारा किंवा त्याचे जेनेटिक मार्कर्स जे एकमेकांशी रिलेट असतात इन टर्म्स ऑफ रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी मध्ये जे एकमेकांशी रिलेट असणारे जेनेटिक मार्कर्स आहेत किंवा ज्या एक्सपेरिमेंटल पॉप्युलेशनचे जे नोन जीन्स आहे तर त्याचा हा डाटा मेंटेन करणारा टेबल म्हणजे लिंकेज मॅप. तर यामध्ये टेबल मेंटेन केला जातो एक्सपेरिमेंटल पॉप्युलेशनचा आणि त्या टेबल मध्ये काय दाखवलं जातं पोझिशन ऑफ इट्स नोन जीन्स किंवा जेनेटिक मार्कर्स. त्या एक्सपेरिमेंटल पॉप्युलेशनच्या किंवा त्या स्पेसिसचे जे नोन जीन्स आहेत किंवा जेनेटिक मार्कर्स आहेत तर त्याचं जे रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी मध्ये असणारे जे रिलेशन आहे तर ते या लिंकेज मॅप मध्ये दाखवले जातात. तर लिंकेज मॅपची डेफिनेशन आपण पुन्हा एकदा पाहू. लिंकेज मॅप इज अ टेबल for a species or experimental population that shows the position of its known genes or genetic markers relative to each other in terms of recombination frequency rather than a specific physical distance along each chromosome. तर या पद्धतीने लिंकेज मॅप ची डेफिनेशन आहे. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ लिंकेज इन प्लांट ब्रीडिंग. तर प्लांट ब्रीडिंग मध्ये लिंकेजचं सिग्निफिकन्स काय आहे लिंकेज प्लांट ब्रीडिंग मध्ये कशासाठी इम्पॉर्टंट आहे. लिंकेज लिमिट द व्हेरिएबिलिटी अमॉंग द इंडिव्हिज्युअल्स. तर लिंकेजमुळे लिमिट व्हेरिएबिलिटी इंडिव्हिज्युअल्स मध्ये व्हेरिएबिलिटी जे आहे ते लिमिटेड करते लिंकेज म्हणजे त्यामुळे स्पेसिस मध्ये व्हेरिएबिलिटी जास्त व्हेरिएबिलिटी निर्माण होत नाही. लिंकेज बिटवीन 2 or more लोci controlling different desirable characters is advantageous for a plant breeder. म्हणजे लिंकेज बिटवीन 2 or more लोci एका क्रोमोझोमच्या एका लोकांवर किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांवर जी लिंकेज असते तर ते डिफरंट डिझायरेबल कॅरेक्टर्स शो करते तर ते advantageous आहे प्लांट ब्रीडर साठी ते advantageous आहे. A linkage between genes controlling 2 different desirable characters will help in simultaneous improvement of both the characters. म्हणजे जी लिंकेज आहे जर ती लिंकेज 2 डिझायरेबल कॅरेक्टर्स एकाच वेळेस दाखवत असेल तर ते आपल्याला म्हणजे प्लांट ब्रीडिंग साठी ते म्हणजे एका सायमल्टेनियसली दोन्ही कॅरेक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी ते लिंकेज महत्वाची ठरू शकते. लिंकेज इज अनडिझायरेबल व्हेन डिझायरेबल अँड अनडिझायरेबल जीन्स आर लिंक टुगेदर. पण लिंकेज अनडिझायरेबल असते जेव्हा आपल्याला पाहिजे ते जीन्स आणि आपल्याला नको ते जीन्स म्हणजे ते जेव्हा लिंक टुगेदर असतात तर तेव्हा लिंकेज इज अनडिझायरेबल तर तेव्हा आपल्याला ब्रीडिंग मध्ये ती अनडिझायरेबल असते. तर अशा प्रकारे आपण लिंकेज हा चॅप्टर पाहिला. तर आपल्याला या चॅप्टरवर जास्त क्वेश्चन विचारलेले नाही आहेत. जास्तीत जास्त डेफिनेशन विचारू शकतात किंवा सिग्निफिकन्स ऑफ लिंकेज विचारू शकतात. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.